कर जगामध्ये जाऊ, मी काही तुला जबरदस्ती करणार नाही. आणि मग देव ताबडतोब एखाद्या व्यक्तीला देवाची उपस्थिती सोडून किंवा देवाचा हात सोडून किंवा स्वर्गीय पित्याचा हात सोडून बाहेर जातो एखादा व्यक्ती, तर देव त्याला काहीच बोलत नाही. त्याच्या मनाप्रमाणे त्याच्या इच्छेप्रमाणे तो करू देतो. आणि जो जास्तच वायाला चाललेला असेल तर कालांतराने देव त्याला फटका मारल्याशिवाय राहत नाही, शिक्षा करतो देव. आपल्या लेकराला वठणीवरती कसं आणायचं, आपल्या देवाला हे कळतं की माझ्या मुलाला माझ्याकडे परत कसं घेऊन यायचं आणि त्यासाठी त्याला काय शिक्षा केली पाहिजे, कोणता फटका मारला पाहिजे, कोणती काठी मारली पाहिजे, कसा त्याच्या अंगावरती वळ उठला पाहिजे आणि कसा त्याचा पुन्हा गुडघा माझ्या नावात टेकेल आणि माझा तो धन्यवाद करील, हे देवाला सगळं काही ठाऊक आहे. आणि मग या वचनामध्ये देखील आम्ही पाहतो की देवाची मुलं नामी आणि त्या ठिकाणी रूथ पण देवाची मुलगी झालेली आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहिलं की दोघी जणींनी आपल्या जीवनामध्ये चांगला निर्णय घेतला. आणि तुम्ही आम्ही पाहतो की त्यांना ही आनंदाची बातमी कळाली की आता देवानं आपल्या लोकांची काळजी घेणं ठरवलेलं आहे. म्हणा आमेन. तर आज पण आमची देव काय घेतो, अन्न असू द्या, वस्त्र असू द्या, आत्म्याचीही देव काळजी घेतो. आणि जे काही आम्हाला लागणाऱ्या गरजा परमेश्वर पुरवत असतो. आपण देवाबरोबर विश्वासू राहणं फार महत्त्वाचं आणि फार गरजेचं आहे. आणि परमेश्वराच्या वचनामध्ये आम्ही पाहिलं की नामीचे डोळे केव्हा उघडले, जेव्हा त्याच्या जीवनामध्ये नुकसान झालं. नुकसान काय झालं, नवरा आणि 2 मुलं मरण पावली आणि एक सून अर्था नावाची तिला सोडून निघून गेली. बघा. आणि मग तिला पश्चाताप व्हायला लागला आणि मग तिला ठरवलं की आपण पुन्हा एकदा परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊया, येशू मसीह. आणि मग देवाचा हात सोडल्यामुळे तिच्या जीवनावरती काय परिणाम झाला हे तुम्ही आम्ही पाहिलं.